आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची काँग्रेसने मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले। न्यायालयाने शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार, तर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार। खोटी कागदपत्र दाखवून म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप। मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची राजकीय विषयासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या, तर औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। मेहबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर सुनावणी। लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर वोट याचाच हा प्रकार होता। सामनातनं सरकारवर निशाणा, तर सरकारची ही भाईगिरी राज्यातील लाडक्या बहिणी बघत आहेत ना, असाही लाडक्या बहिणींना सवाल। आमदार सुरेश धस आज मस्सा चौक आणि परळी दौऱ्यावर। देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद यासह अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा सुरू। ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी कुणीही असो गय केली जाणार नाही, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा इशारा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती। मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा झेंडा फडकणार, नितेश राणेंकडून विश्वास व्यक्त। तर हिंदू धर्माचे रक्षण करणारे आज सगळे सत्तेत आणि हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने पाहणारे सगळे विरोधात बसलेत, राणेंचा हल्लाबोल। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या।